गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचा प्रचार दौरा सुरू असून त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय। शुक्रवारी त्यांनी शाहूपुरी परिसराला प्रचार दरम्यान भेट दिली। यावेळी त्यांनी शाहूपुरी भागातील पुराचा फटका बसणाऱ्या व्यावसायिकांशी आणि नागरिकांशी संवाद साधला। पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांबाबत पूरग्रस्त समितीच्या वतीने जे काम हाती घेतलंय ते आणखी परिणामकारक करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शाहूपुरीतील पूर रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबवण्याचं आश्वासनही बाजीराव खाडे यांनी यावेळी दिलं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचा मतदारसंघात प्रचार सुरू आहे। या दौऱ्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळतोय। शनिवारी त्यांनी कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि मिरजकर तिकटी इथल्या नागरिकांशी संवाद साधला। बाजीराव खाडे यांनी शुक्रवारी शाहूपुरी भागातील पुराचा फटका बसणाऱ्या व्यावसायिकांशी आणि नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांबाबत पूरग्रस्त समितीच्या वतीने आम्ही जे काम हाती घेतले त्याला आणखी परिणामकारक करणार असल्याचं सांगितलं। खाडे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या स्वाभिमानासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या रचनात्मक विकासासाठी पाठबळ देण्याचं आवाहन केलं। यावेळी नागरिकांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करत या निवडणुकीत त्यांना साथ देणार असल्याचं सांगितलं। गेल्या 25 वर्षात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबत स्वतःच्या अनुभवातून समजलेल्या अडचणी तसंच शेतकरी, गोरगरीब नागरिकांच्या आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नावर योग्य उपाययोजना आवश्यक आहेत। त्यासाठी भविष्यात आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही बाजीराव खाडे यांनी प्रचारादरम्यान दिली।